नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। भक्तिमय वातावरणात स्वामींच्या पालखीची नगर प्रदक्षिणा पूर्ण। श्री सद्गुरू जयराम स्वामी पायी दिंडी व पालखी सोहळा यांनी आज सकाळी पंढरपूरमध्ये नगर प्रदक्षिणा पूर्ण केली आहे। यावेळी श्री सद्गुरू जयराम स्वामींचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जनसागर लोटला होता। यावेळी अश्व, वारकरी, टाळकरी, विनेकरी त्याचप्रमाणे बैलजोडीच्या पालखीसह सर्वच भाविक भक्तगण सहभागी झाले होते। त्याचप्रमाणे नगर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर चंद्रभागा नदीच्या पात्रातील वाळवंटामध्ये सहभागी वारकऱ्यांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात फुगडी घालत बकवाद्याच्या तालावर ताल धरला। यामध्ये महिलांनीही खूप सुंदररीत्या सहभाग नोंदवला। त्यामुळे या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना नवीन ऊर्जा मिळाली। त्यामुळे त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झालेले पाहायला मिळाले। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील श्री सद्गुरू जयराम स्वामी संस्थानने दरवर्षीप्रमाणे पायीदिंडी सोहळा आयोजित केला होता। ती पायीदिंडी काल संध्याकाळी श्रीकृष्ण जयराम संस्थान वडगाव यांच्या पंढरपुरातील मठामध्ये विराजमान झाले आहे। काल पंढरपूरच्या वेशीवर स्वामींच्या पालखींचे व दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले। या पायीदिंडीला आणि मठाला मोठा इतिहास आणि महत्व आहे आणि तोच वारसा मोठ्या प्रमाणात पुढे नेण्यासाठी आत्ताचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज हे खूप परिश्रम घेत आहेत। कायम नवनवीन उपाययोजना व त्याची अंमलबजावणीही ते करत असतात आणि वेगवेगळे विविध धार्मिक कार्यक्रम सतत घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळेच श्री सद्गुरू जयराम स्वामींचे महत्व या कलियुगातही अधोरेखित होत आहे। या मठामध्ये थांबण्यासाठी सगळ्या वारकरी आणि भाविकांची खूप मागणी असते, कारण सर्व सोयी सुविधा असणारा आणि मध्यवर्ती ठिकाणी असा हा मठ आहे। या मठामध्ये भजन, गायन, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम सतत चालू असतात। त्यामुळेच या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने वारकरी भाविक भक्त उपस्थित असतात। या मठामध्ये थांबण्यासाठी सगळ्या भाविक भक्तांमध्ये चढाओढ सुरू असते। त्यावेळची काही खास क्षणिक चित्रे आपल्या सांगली न्यूज साठी।